मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास करावयाच्या आवश्यक उपाययोजना. संदीपचे आजोबा सहलीहून परत येत आहेत. ते बस स्टँडवरून नुकतेच रिक्षा स्टँडवर पोहोचले आहेत. संदीप ऑफिसमध्ये काही काम करतो आहे. तेवढ्यात त्याला एका अनोळखी नंबरवरून फोन येतो. हॅलो. अरे संदीप, मी आजोबा बोलतोय. अरे आजोबा, तुम्ही कुठपर्यंत पोहोचला आहात? हा कोणाचा नंबर आहे? अरे खरं तर माझा मोबाईल हरवलाय. मला वाटतंय की मी तो बसमध्ये विसरलोय. अरे बापरे. पुढे काय करावं ते मला सुचतच नव्हतं. माझ्याकडे तुझा नंबर लिहिलेला होता, म्हणून मी एका गृहस्थांच्या मोबाईलवरून तुला फोन करतोय. आता पुढे काय करायचं? हे कोणाच्याही बाबतीत घडू शकतं. आपल्यापैकी अनेकांवर अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली असेल. अशा प्रसंगी फोनमधील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या स्मार्टफोनचा गैरवापर होणे हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? अशा परिस्थितीमध्ये काही विशिष्ट उपायांची तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते. चला, त्या कृती कोणत्या हे पाहूया. तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही इंटरनेटचा वापर करून तुमचा स्मार्टफोन लॉक करू शकता आणि तो कुठे आहे ते शोधून काढू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फक्त अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजर सेटअप करायचे आहे. चला, GPS च्या माध्यमातून अँड्रॉइड फोन रिमोटली लॉक किंवा लोकेट कसा करायचा ते पाहूया. तुमच्या डिव्हाइसेस सेटिंग ॲप उघडा. पर्सनल अकाउंट्स यांच्या अंतर्गत गुगल सिलेक्ट करा. सर्व्हिसेस याच्या अंतर्गत सिक्युरिटी सिलेक्ट करा. फाइंड माय डिव्हाइस याच्या अंतर्गत रिमोटली लोकेट दिस डिव्हाइस हा ऑप्शन सुरू करा. जर तुम्ही अलाउ रिमोट लॉक अँड इरेज सुरू केले तर ते पुढच्या स्क्रीनवर यादीच्या स्वरूपामध्ये दाखवलेल्या इरेज ऑल डेटा, चेंज द लॉक स्क्रीन व लॉक द स्क्रीन यासारख्या सेवा सुरू करेल. हे ऑप्शन्स सुरू करण्याकरता तुम्ही ॲक्टिवेट बटनवर क्लिक करू शकता किंवा तुमच्या लॅपटॉपवरून गुगलवर फाइंड माय डिव्हाइस शोधा आणि तुमच्या अँड्रॉइड फोनच्या गुगल अकाउंटद्वारे ते वापरा. एकदा लॉग इन केल्यावर तुम्ही प्ले साऊंड, लॉक तसेच इरेज द फोन डेटा यांसारखे ऑप्शन्स पाहू शकता. तसेच सध्या तुमचा फोन कोणत्या ठिकाणी आहे हे देखील तुम्ही पाहू शकता. जर तुमचा अँड्रॉइड फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तो दुरून लॉक किंवा ट्रॅक करणे किंवा तुमच्या अँड्रॉइड फोनमधील डेटा इरेज करणे याकरता याची मदत होईल. जर तुम्ही iOS डिव्हाइसेस वापरत असाल तर EMEI द्वारे आयफोन ट्रेसचा वापर करून किंवा फाइंड माय आयफोन किंवा लुकआउट यांसारखे पर्याय वापरून तुमचा फोन ट्रॅक करू शकता. विंडोज फोनसाठी तुम्ही तुमचा फोन मायक्रोसॉफ्ट अकाउंट वापरून ट्रॅक करू शकता. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनवर रिमोट लॉक व लोकेट ऑप्शन्स सेट करू शकता. तुमच्याशी संपर्क साधता यावा म्हणून तुम्ही फोन नंबर किंवा कॉन्टॅक्टच्या इतर माहितीसह लॉक स्क्रीन मेसेज देखील सेट करू शकता. तुमच्या फोनचा IMEI नंबर नोंदवून ठेवायला विसरू नका. जर तुम्ही स्मार्टफोन शिवाय इतर मोबाईल वापरत असाल तर त्याची मदत होईल. जर तुमचा फोन हरवला नसून चोरीला गेला आहे तर तुम्ही पोलिसांकडे तक्रार नोंदवली पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोनवरून संशयास्पद कृती करण्यात आल्याचा संशय आला तर फोनमधील सिम कार्डची सेवा ताबडतोब बंद करणे हा आवश्यक उपाय आहे.